रामकृष्ण हरी मंडळी, तर आपण आज गणपती निमित्त बनवणार आहोत खोबऱ्याचे मोदक. चला तर करूया स्टार्ट. आता इथे कढईमध्ये टाकते मी 1 वाटी साखर आणि साखर बुडेल एवढंच पाणी मी घालत आहे. आणि आपण जास्त पाणी घातलं तर पाक व्हायला वेळ लागणार आणि साखर विरघळेपर्यंत हे आपल्याला हलवत राहायचे. आता यामध्ये घालत आहे अर्धा चमचा विलायची पावडर. आता चमच्याने आपल्याला लगेच कळतो की एक तारी पाक झाला की नाही, आणि अशा पद्धतीने पण चेक करू शकतो. इथे आपला एक तारी पाक झालेला आहे. आता यामध्ये टाकते डेसिकेटेड कोकोनट, आणि घरात जर खोबरं असेल तर त्याची साल काढायची आणि मिक्सरला ते फिरून घ्यायचं. ते पण आपण यामध्ये घालू शकतो. अजून अर्धा वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घातलेले आहे, म्हणजे 1 वाटी साखरेसाठी मी 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेले आहे. आता एक जीव येईपर्यंत मी परतून घेणार आहे. आणि अजूनच आकर्षक दिसण्यासाठी मी यामध्ये टाकते ऑरेंज फूड कलर, आणि नाही घातला तरी हरकत नाही, हा ऑप्शनल आहे. आता हे सगळे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. याचा आपल्याला गोळा तर तयार करायचा आहे, पण यामधली साखर घट्ट पण नाही झाली पाहिजे, नाहीतर मोदक करता करता ते सगळं सारण घट्ट होऊन जाणार. मोदकाच्या साच्याला मी साजूक तूप लावून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित निघणार. आणि त्यामध्ये टाकते पिस्त्याचे काप. आता हे सारण खूप गरम असतं, जर हाताला गरम लागत असेल तर तुम्ही चमच्याने पण घेऊ शकता. आता या स्टेपला आपल्याला पटापट मोदक करून घ्यायचे. आणि आपल्याला वाटलं की सारण कडक झालं तर त्याला थोडासा दुधाचा शिपका द्या आणि पुन्हा सारण थोडंसं परतून घ्या. हे मोदक एवढे झटपट होतात की अगदी 5 ते 7 मिनटं लागतात. आता साच्यामध्ये आपल्याला हे सारण व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे, त्यामध्ये बिलकुल स्पेस नाही राहिला पाहिजे. आता व्यवस्थित दाब देऊन मी एक काढून घेते. आपण बघू शकता किती आकर्षक मोदक झाला. तर ह्यावर्षी गणपती बाप्पाला हे मोदक नक्की ट्राय करा. धन्यवाद.